आता तुम्ही बोलताना कॉर्टिसोलचा उल्लेख केलात, की जो हार्मोन जे आहे मध्ये स्ट्रेस आणि या सगळ्या गोष्टी होत असतात. करेक्ट. तर मला असं म्हणजे विचारायचं आहे, की बरेचदा आपल्याला तणाव असतो किंवा स्ट्रेस असतो. तेव्हा हं. सगळ्यात पहिली गोष्ट जी अफेक्ट होते ती म्हणजे आपली झोप. बरोबर. जसं तुम्ही नक्कीच, म्हणालात. तर नक्कीच. मग ही झोप अपुरी घेतल्यामुळे किंवा किती तासाची झोप योग्य आहे, की जेणेकरून आपलं वजनही व्यवस्थित राहील आणि बरोबर. रादर तुमचा जो स्ट्रेस लेव्हल आहे ती मॅनेज होण्यासाठी पण ह्याचा खूप बरोबर. म्हणजे फायदा होईल. ओव्हरऑल हेल्थसाठी. ओव्हरऑल हेल्थसाठी. तर येस. आजकाल आपण बघतो, की कामाच्या बदलत्या वेळा राइट. किंवा अनिश्चित वेळा, हं. रेग्युलर टायमिंग्स कशाचेच नाहीयेत. ना बरोबर. जेवणाचे, ना झोपेचे बरोबर. आणि स्क्रीन टाईम. राइट. तर या सगळ्यामुळे जी एक ती लॉकडाऊनपासून सवय लागलेली आहे आपल्याला, की स्क्रोलिंग करत बसायचं सारखं. तर या सगळ्यामुळे झोपेचा कुठेतरी आपलं सगळं टाईम टेबल डिस्टर्ब होऊन जातं. जे नॅचरल बॉडी क्लॉक आहे, हं, हं. ते आपल्या बॉडीचं डिस्टर्ब होतं आणि राइट. आपल्याला काय वाटतं, की बऱ्याच वेळेला लोकं असा अर्थ घेतात, की 6 ते 7 तासाची पुरेशी शांत झोप बरोबर. ही आपल्या बॉडीला खूप महत्त्वाची असते, तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा रादर ओव्हरऑल हेल्थसाठी. हं. पण बऱ्याच वेळेला असं केलं जातं, की 6 तासाची झोप पाहिजे ना, मग रात्री मी काय 3 वाजता झोपलो आणि सकाळी उठलो तरी चालणार आहे की 10-10:30. हां. झाली ना 6 तासाची झोप पूर्ण. बरोबर. पण ॲक्चुअली तसं नाहीये. जे बॉडीचं नॅचरल क्लॉक आहे, त्यानुसारच ती झोप घेतली तर त्याचा फायदा होणार. खरी गोष्ट आहे. सो हा एक त्याचा मुद्दा आहे आणि जर तुमची झोप व्यवस्थित झाली नाही, तर तुमचे हॅपी हार्मोन्स सिक्रीट होत नाही आणि राइट. काही चांगले हार्मोन्स हे तुमच्या गाढ झोपेदरम्यान सिक्रीट होतात. अच्छा. आणि हे फार कमी लोकांना याचं सायंटिफिक हे आहे, की असं का? तर तुमची बॉडी रिलॅक्स पोझिशनमध्ये असताना, तुम्ही झोपेत असताना खूप छान हॅपी हार्मोन्स सिक्रीट होतात आणि जे आपल्या बॉडीला खूप महत्त्वाचे असतात. बरोबर. खरी गोष्ट आहे. आता आपण झोप, भूक या गोष्टीचं कनेक्शन बघितलं, की करेक्ट. झोपायच्या वेळांमध्ये जर तुम्ही बदल केले, तर तुमचं बरोबर, वजनही व्यवस्थित नियंत्रणात राहील. तुम्हाला योग्य भूकही लागेल. बरोबर. पण मग हाही एक प्रश्न निर्माण होतो, की भावनिक भूक आणि ॲक्चुअल भूक याच्यामध्ये पण फरक आहे. म्हणजे करेक्ट. नेमका हा फरक काय आहे आणि कसं तुम्ही ह्याला डिफरन्शिएट ज्याला आपण असं म्हणू शकतो, की माइंडफुल ईटिंग आणि हां, बिंज ईटिंग. बिंज ईटिंग. ओके. तर हे म्हणजे साधारण वापरले जाणारे प्रश्न आहेत हां, हं. की हे या एंटिटी आपण बऱ्याच सोशल मीडियावर बघतो, वाचतो, की अरे माइंडफुल ईटिंग करा, माइंडफुल ईटिंग करा. पण नेमकं म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला असं होतं, की जेव्हा मी सुरुवातीलाच सांगितलं, की जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो, हं. जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये असतो, आपण खूप रागात असतो, तेव्हा नक्की हे अनहेल्दी पदार्थ निवडले जातात. बरोबर. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, की कारण नसताना आपण आता मूव्ही बघायला गेलोय. आपल्या डोक्यात ते बसलेलं असतं ना, की एखादा पिक्चर बघायला जर आपण थिएटरमध्ये गेलो, पॉपकॉर्न आणि स्नॅक्स तर पाहिजेच. पाहिजेच. हो. त्याशिवाय हो. पिक्चर कंप्लीटच होऊ शकत नाही. हो. तर हे एक किंवा आपण घरी बसलोय, टीव्ही बघतोय, हातात पाहिजे ना काहीतरी. हं. म्हणजे जरी आपलं जेवण व्यवस्थित झालेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला ते खाण्याची इच्छा इच्छा होते. होते. तर हे जे आहे ह्याला म्हणायचं बिंज ईटिंग. अच्छा. सारखं काही ना काहीतरी आपण स्ट्रेसमध्ये आहे मी खूप, मग काय तोंडात टाकलं की जरा बरं वाटतं. हां. जरा बरं कुठेतरी वाटतं. डिस्ट्रॅक्ट हां, होतं माइंड. कुठेतरी आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट हो, होतं. हो. मग त्याचा आणि मेंदूचा कसा संबंध आहे तर असा जेवणाचा. बरोबर. कुठेतरी काहीतरी खाल्लं ना जरा रिलॅक्स मिळते. ओके चला. मग ते आपल्याला असं वाटतं की शुगरी फूड किंवा काहीतरी गोड खाल्लं की मला छान वाटतं. छान. पण ते ॲक्चुअली काय होतं की इन्सुलिन रेझिस्टन्स त्याचा ओह! वाढतो आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे छान वाटतंय हां हं, खाल्लं की. हं, हं. काहीतरी जेवणानंतर डेझर्ट खाल्लं की म्हणजे कसं आता सगळं पूर्ण पूर्ण झालंय. झालं. ही जी काही भावना आहे, हं. ही त्याच्यामध्ये होते आणि मग ते आपल्याला असं वाटतं, की अरे ह्याला आपण म्हणतो बिंज ईटिंग. राइट. काही ना काहीतरी सारखं खात राहणं. हं, हं. तुमचं पोट भरलेलं असताना सुद्धा आणि हं, हे हं. पूर्ण स्ट्रेसमधून आपण जेव्हा जात असतो तेव्हा होतं. राइट. आता माइंडफुल ईटिंग म्हणजे काय? तर मला माहिती आहे, की मी आत्ताच जेवलीये हं, आणि आता तुम्ही सगळ्यांनी काहीतरी आणलंय म्हणून मी ते आपलं खातीये उगीचच. हं. की तुम्ही मित्रांमध्ये जाताय, तुम्ही पार्टीला जाताय किंवा हं. अजून काही असेल ऑफिसमध्ये काही आहे, काही आणलंय कोणीतरी हं, हं. आणि मी ते नाही, नाही म्हणू शकत आहे. मला माहिती आहे मी आत्ताच जेवली आहे. एका वडापावनी काय होणार आहे? हां, बरोबर. म्हणजे ही गोष्ट बरेचदा होते. होते, राइट. होते, की मी हं. जेवून आले, घरातून सगळं केलेलं आहे, आत्ताच झालंय आणि माझ्या पोटात ॲक्चुअली भूक नाहीये. पण नाही कसं म्हणायचं? आणि मग ठीक आहे ना, एवढ्याशा याने एका पिझ्झाच्या तुकड्याने काय होतंय? हं. असं केलं की ते खाल्लं जातं. बरोबर. तर धिस इज हे खायचं नाहीये. हे जेव्हा आपल्याला कळतं दॅट इज माइंडफुल ईटिंग, की माझं पोट भरलेलं आहे. हं, नाही हं. मी आत्ताच जेवून आले. आपण नाही म्हणू शकतो, राइट. पण आपण ते म्हणत नाही. हं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माइंडफुल ईटिंग, की तुम्हाला माहिती आहे की तो पोर्शन मला एवढाच खायचा आहे. हं. ओके. मला 1 वडापाव तर मी एकच वडापाव खाणार आहे.
हे भले आपण 2 वडापाव तर आरामात खाऊ शकतो. बरोबर. बसलो एका जागी आणि छान असं मला खूप आवडलंय. एखादा गोष्ट आपल्याला आवडली, एखादा पदार्थ आवडला, की आपण त्याचा पोर्शन कंट्रोल नाही बघत. बरोबर. ठीक आहे ना, एकदाच खातो. खातो तर काय बिघडतंय? हं. हे करत-करत आपण खाऊन टाकतो. तर ते बेसिकली माइंडफुल ईटिंग खूप गरजेचं आहे, की नाही माझं पोट भरलेलं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट, की बऱ्याच वेळेला असं होतं आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. तर ते आपण बघतच नाही, की थोडी भूक लागली ना, असं वाटतंय काहीतरी खावं, तेव्हा नेमकं 1 ग्लास पाणी पिऊन बघायचं. की ते अच्छा. क्रेव्हिंग जातं म्हणजे आपल्याला कळतं, की ही आपल्याला भूक लागलेली नव्हती. आपल्या बॉडीनी पाण्यासाठी सिग्नल दिलेला होता. ओह! तर तो आपल्याला कधीही कळत हां, नाही. तर तो बरोबर. आपल्याला कधीही कळत नाही आणि जरी कळला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो दुर्लक्ष करतो. आणि व्यवस्थित खाऊन घेतो जे काही असेल पटकन. हं. बरोबर. तर हे माइंडफुल ईटिंग आहे, की मला आता खरंच याची गरज आहे का? हं. नाहीये तर नको ना खायला, बरोबर. हे कळतं. राइट. म्हणजे एका वडापाव किंवा 1 वडापावचे कॅलरीज हे तुमच्या अख्ख्या जेवणा एवढे जातात. हं. तो आपण कधी तो विचारच करत नाही. आपण हे कॅलरी काउंट हा कधी करतच नाही अनटिल अँड अनलेस हं. आपलं वजन खूप वाढलंय. बरोबर. मग ते हळू जसं वाढत जातं आपल्याला कळत नाही आणि हं. मग आपण म्हणतो, की "अरे एवढंसं खाल्लं तरी कसं काय माझं वजन वाढतंय?" राइट. क्लिनिकमध्ये येणाऱ्या 10 पैकी 9 बायकांचं हे बोलणं असतं. "मॅडम मी खूप कमी खाते हो, तसं मी जास्त खातच नाही, पण तरी का वजन वाढतंय?" तर ही सगळी त्याच्यामागची कारण आहे. कारणं आहेत.